दादा, आज आपण इथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आले ते निवेदन देण्यासाठी काय विषय होता? आम्ही पूर्णवाद सोसायटीमध्ये ठेवी म्हणून पैसे अडकवलेले होते. ते आम्हाला ठेवीची मुदत संपली तरी परत मिळत नाही. त्यामुळे आम्ही सर्व ठेवीदार आज जमा झालेले आहेत निवेदन द्यायला अधीक्षक साहेबांना. किती वर्षापासून पैसे अडकले काय? आज 2008 ते 2000 काही लोकांनी 2008 पासून टाकलेले आहेत आणि मी 2022 मध्ये टाकलेले आहेत. कोणी मुलांच्या शिक्षणासाठी, कोणी कोणाच्या मुलीच्या लग्नासाठी, कोणी असे टाकलेले आहेत. पण ते अरेरावीची शिवीगाळ वगैरे करून पैसे परत करत नाहीत. कोणी केली शिवीगाळ? तिथले जे कर्मचारी होते भरत म्हणून त्यांनी. आम्हाला आमचे टीव्हीचे पैसे व्याजासकट परत मिळावे. सर्व गोरगरीब, कोणी पेन्शनर आहेत, कोणी वयस्कर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनाही सुद्धा. या संदर्भात तुम्ही कोणाकोणाला भेटले? आता आम्ही सुरुवातीला अधीक्षक साहेबांना भेटून उपनिबंधक साहेबांकडे जाणार आहेत आणि जिल्हा पेठ ऑफिसला. अकोले यांच्यावरती अशी स्कीम त्यांनी टीव्हीचे मुदतीचे पैसे नगर जिल्ह्यामध्येही लोकांची लुबाडणूक करून फसवलेलं आहे. तरी त्यांच्यावरती पोलिसांची कारवाई चालू आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला जमा आहेत. ते नागरिकांना काय आवाहन करणार? मंडळावरती पण कारवाई करायची आहे आणि जळगाव सुद्धा. आपलं नाव? सतीश पांडुरंग पाटील, राहणार जळगाव. मी प्रल्हाद तुकाराम इंगळे, जळगावचा राहणार आहे. मी पूर्णवाद नागरी सहकारी संस्थेमध्ये फार पूर्वीपासून सभासद असून त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले आहेत. परंतु त्याची वृत्ती अशी आहे की पैसे न द्यायची आणि पैसे असून सुद्धा त्यांना फिरवा करायची अशी त्यांची वृत्ती आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडून 2022 पासून त्यांच्याकडे चक्रा मारतो आहेत, परंतु ते पैसे देत नाहीत. आतापर्यंत मी पैसे देत नसल्यामुळे आम्ही जिल्हा ग्राहक मंचामध्ये सुद्धा तक्रार क्रमांक 369 23 व 390 23 दिनांक 20/9/23 रोजी दाखल केलेली आहे. परंतु तेथेही पुरेसा अधिक स्टाफ नसल्यामुळे किंवा जज नसल्यामुळे आतापर्यंत तेही निकाल लागलेला नाही. जवळजवळ 23 पासून तर 26 पर्यंत आले, म्हणजे 3 वर्ष होऊन सुद्धा दुसऱ्या तारखा चालू आहेत. आणि त्या तारखेला पूर्णवाद नागरिक सहकारी संस्थेचे जे कार्यरक्षक अध्यक्ष आहे किंवा चेअरमन आहे ते उपस्थित राहत नाहीत. त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोणी येत नाहीत. त्याच्यामुळे केस तशीच पडली आहे. त्याकरता आम्ही पूर्णवाद प्रभात न्यूजपेपर पुणे याच्यामधून सुद्धा दिनांक 13/2/26 रोजी पब्लिश केलेलं आहे. परंतु त्याचे सुद्धा आतापर्यंत काही प्रतिसाद मिळालेला नाही. आपलं नाव? मी प्रल्हाद तुकाराम इंगळे. मॅडम, आज आपण इथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले. नेमका काय विषय होता? नेमका विषय असा होता की पूर्णवाद पतपेढीद्वारे जितके काही ठेवीदारांनी ठेवी जमा इथे केलेल्या आहेत त्यांचे आधी तर मुद्दे तुम्ही ऐकलेच आहे. पण मुद्दा हा आहे की सगळी जी ठेव आहे ती विविध पद्धतीने अकोले परिवारामध्येच अनेक मालमत्तांमध्ये, खाजगी मालमत्तांमध्ये अडकवलेली आहे. तर ते कोणत्याच पद्धतीने कुठलीच खाजगी मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्याला इच्छुक नाहीये. याच्याकरता आम्ही इथे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे व नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे, त्याच्यानंतर उपनिबंधक यांच्याकडे, कलेक्टर ऑफिसला असा 4-5 ठिकाणी हे निवेदन देण्याचे ठरवलेले आहे. एकूण तुम्ही आज किती जण जमा झालेले तिथे? आज जवळजवळ आहोत आणि उरलेले आमचे जे येऊ न शकलेले किंवा ज्यांना निरोप आज मिळालेला नाही त्यांच्या सह्या मात्र इथे त्यांनी पाठवलेल्या आहेत. सगळ्यांची टोटल राशी किती जमा झालेली? टोटल राशी जवळपास 5-6 कोटींच्या वरती इथे असेल जळगावमध्ये. तशीच नगरमध्ये त्यांची कोटींनीच राशी आहे. नाशिकला आहे, चोपड्याला आहे, अंमळनेरला आहे, अशा विविध ठिकाणी आहे. ते आता अटकेत आहेत का? आता सध्या ते नगरला अटक पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आता आपली काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी ही आहे की पूर्ण संचालक मंडळांना अटक करून त्याच्यावरती शासन बसवावे आणि शासनाने सगळ्या ठेवीदारांचे पैसे आजपर्यंतच्या व्याजासह परत द्यावे. आपलं नाव? मी शुभांगी चौधरी. मी पाटील पंडित विश्राम, राहणार गणेश कॉलनी, जळगाव. माझे पूर्णवाद सोसायटीमध्ये 2009 पासून पैसे आहेत. त्याच्यानंतर आम्ही 2023 मध्ये पुन्हा त्यांनी एक नवीन स्कीम काढली, त्यात पैसे अटकवले आणि त्याच्यात 1 वर्षाची मुदत होती. बऱ्याच वेळा सांगून सुद्धा जाऊन सुद्धा ते भेटत नाही, पैसे मिळत नाही. आणि आता या कौटुंबिक अडचणीकरता पैशांची फार गरज आहे. आम्ही आतापर्यंत प्रयत्न करतोय पण त्याला काही योग्य उत्तर मिळत नाहीये.
आता आम्हाला अधीक्षक साहेबांकडे जाऊन आमची सगळी कैफियत मांडायची आहे. आम्हाला पूर्ण आशा आहे की आपण थोडंसं लक्ष देऊन आमच्या ह्या अडचणी दूर करतील आणि लवकरात लवकर आम्हाला तुमच्यापासून आमच्यापर्यंत न्याय मिळायची अपेक्षा आहे.